आकाश दादाच्या लग्नात ते भेटले, म्हणजे आम्ही सगळेच पहिल्यांदा गौतमला भेटलो. त्यानंतर त्यांच्यात काय बोलणं झालं ते कधी भेटले मला खरंच माहित नाही. दरवेळी तोंडावर पडतेस तू, दरवेळी फ्लॅट ऑन युअर फेस. मला माझ्या भावाबद्दल बोलली होतीस ना तू? तुझ्या बहिणीचं काय काय म्हणाली होतीस? आम्ही खूप क्लोज आहोत, सगळं शेअर करतो. मग हे का शेअर केलं नाही? ग्रेट. आता तू रडणार आहे? स्टॉप क्राईंग प्लीज, स्टॉप. आपण पब्लिक स्पेस मध्ये आहोत, प्लीज. रडून टेक दिस. डोळे पुस प्लीज, रडू नकोस. सो दिस मीन्स तुझ्या बहिणीने माझ्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. त्याला प्रेमात पाडलं, भुरळ पाडली आणि मग डिच केलं. बिचारा गौतम तिच्यात इमोशनली गुंतला म्हणून त्याने हे सगळं केलं. मग तुझा भाऊ काय लहान होता का त्याला भुरळ पाडायला? आशुताई ना 24 तास घरी असते, ती नव्हती गेली कुठे त्याला भुरळ पाडायला. मग तो वेडा आहे म्हणून त्याने असं केलं का? तिने डिच केलं म्हणून त्याने असा अटेम्प्ट केला ना? अरे पण तू तिलाच का दोष देतोयस? जाऊन विचार ना त्याला. पण तो काहीच बोलत नाहीये. मग तू का कन्क्लुजन काढतोयस? तुला कळत नाहीये का? त्याच्यामुळे किंवा तिच्यामुळे काहीच झालं नाहीये, कोणी कोणाला फसवत नाहीये किंवा डीच केलं नाहीये. दोघं एकमेकांवर प्रेम करतायत. माझी बहीण त्याला हो बोलली नाही कारण तिला दिसत होतं तुमच्या आणि आमच्या फॅमिली मधलं अंतर काय येते. शायनर, माझी बहीण ना शहाणी आहे म्हणून तुझ्या भावाला नाही बोलली. आणि त्याच वेळेला तिचं लग्न ठरत होतं. विचार कर तिला किती त्रास झाला असेल. लग्न ठरत होतं? ठरलंय आता. पप्पांनी त्यांच्या मित्राच्या मुलासोबत ठरवलंय. आणि जेव्हा लग्नाची बोलणी सुरू होती ना तेव्हा गौतम घरी आला होता. जेव्हा त्याने विष घेतलं तेव्हा ताईचा साखरपुडा सुरू होता. मला तर समजतच नाही हे एवढे प्रेमात कसे पडतात. आणि आशुताई तर ना, तू जितकी साधी मुलगी इमॅजिन करशील ना त्यापेक्षा पण साधी आहे ती. तिच्याने मम्मी पप्पांचा एक पण शब्द खाली पडू देत नाही. हे सगळं तुझ्या भावामुळेच झालं असणार, म्हणूनच ती कन्फ्यूज झाली असेल.